माझी तब्येत खराब आहे म्हणते. हो सोनं, काय झालं होतं तुले? चक्रा गिकरा येऊन राहिले होते म्हणते तुले. काय झालं मला माहीत पडलं. एवढ्या रागात कशाला विचारतं मला तब्येतीविषयी? एवढ्या अंगणीनं फोन केला तुम्हाला तर एवढ्या रागात विचारून राहिला जसं एखादी पोलीस विचारते एका आरोपीला. तसं नाही सोनं, एक तर माझी मग पहिलेच खराब आहे. तू ऐकत नाही, काही नाही. नाही थांबू शकत नाही घरचे लोक. मी कितीक सांगू माझ्या घरचे लोकांनी. हा, म्हणून मी तुला म्हणलं होतं. तर तुझी तब्येतच खराब झाली. काय झालं? कायचं टेन्शन घेतलं तुला मी बोललो म्हणून? मग तुम्हाला किती बोलला राहुल? तुला माहीत आहे का किती बोलला? मला करायचं आहे तुझ्यासोबत लग्न, पण मी सध्या 2 वर्ष नाही करू शकत. तुला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे. तरी पण तू जिदपणा करून राहिला. मग मी काय करू? तू म्हणतं तुझ्या आईवडिलाच्या मतानं लग्न करतं. याच्यासाठीच प्रेम केलं का तू माझ्यावर? आईवडिलाच्या मतानं लग्न करतं म्हटलं तर मी तुला पहिलेच सांगितलं मला टाईमपासवाले बिलकुल आवडत नाही. अहो फुताडे, नसलं बोलायला लावतं मग मला. हा, बोलायला लावाले. मी टाइमपास करून राहिलो का त्यासोबत? टाइमपास जर करला असता मी न, तर तुला लग्नात विचारलं असतं का? आलो असतं का एवढ्या अंगणीनं तुला? माझ्या बाबाच्या मतानं केलं असतं ना त्या पोरीसोबत लग्न करायला. टाइमपासवाले पोरं कसे राहते तुला माहित नाही का? त्या मैत्रिणीनं सांगितलं असेल ना. मला मैत्रिणीचं उदाहरण देतो मला 17 वेळा. हा, तर त्या मैत्रिणीनं सांगितलं असेल ना टाइमपासवाले लोक कसे राहते, पोरं कसे राहते. तर हा, सगळं काही करून घेते ना. मग म्हणते मी नाही करत लग्न, आणि दुसरे लग्नही करून घेते दुसऱ्या पोरीसोबत. मी आहो का तसा? तुझी लास्ट तरी वाटली का सोनम मला टाइमपास म्हणाले? टाइमपास केला असता मी ना, त्या मागं फिरलं असतं का? 17 पोरी फिरवल्या असत्या माझ्या गाडीवर मी ना. टाइमपास म्हणून राहिली अजून मध्ये. तू ना खरंच माझ्या समोर असते ना, एक छापाळी दिलीस ती त्याला ठेवून आता. अरे पण मला समजून घे ना तू राहुल. मी नाही करू शकत 2 वर्ष लग्न. आम्ही MSW करत आहे, तुला चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. मग तू 2 वर्ष थांबत कोण नाही आहे माझ्यासाठी? मला करायचं आहे तुझ्यासोबत लग्न, माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण तू थांबत का नाही आहे? अहो खूपड तोंडे, मी काय म्हणून राहिलो तुले? मी थांबायला तयार आहे, पण माझ्या घरचे लोक थांबायला तयार नाहीये. हा, त्याला काय सांगू मी? मी म्हणलं ना लग्न झाल्यावर तू शिक ना. तुला जसं राहत आहे, जे कपडे घालायचे, जसं फिरायचं आहे, जसं करायचं आहे तसं करणं. फक्त लग्न करणं महत्वाचं आहे, कारण की घरचे लोक नाही ऐकून राहिले. त्याच्यामुळे तू इकडं हो नाही म्हणून राहिली, काही नाही म्हणून राहिली मला. मी कसं सांगू तू याविषयी घरच्या लोकांनी? 10 वेळा आपलीशीच करून राहिली. हा, 2 वर्ष नाचून राहिली निसती. समजून नाही घेत नाही माझी कंडिशन काय आहे तर. ठीक आहे, तुला जे करायचं ते तू कर. मी 2 वर्ष लग्न नाही करू शकत तर नाही करू शकत. तुला दुसऱ्या पोरीसोबत लग्न करायचं आहे ना, तू कर. मी याच्यानंतर तुला कॉलही करणार नाही कधी. तुझे किती काही समजावून सांगितलं तरी हे काही समजून घेऊ शकत नाही मला. जाऊ दे, हिची इच्छा नाही आहे माझ्यासोबत लग्न करायची. मी बी बाबाच्या मतानं करून घेतो लग्न. जाऊ दे, हिला काही सांगून फायदाच नाही ना. हिला असं वाटतं की मी हिच्या मागं मागच फिरील. काय मग राहिले एकटाच बसला तू? काहून रे एवढा विचारत आहे? अबे त्या बाप ते लग्न करून राहिला, पोरगी पाहून राहिला, तुला खुश राहिले पाहिजे रे. आणि तू कोण टिपट्याप चिपट्याप आहे ते बोलू नाही राहिला, उभे राहिले. ऐ जाणं बेले का तिकडं फालतू डोकं खराब करून राहिला. पहिलेच माझं डोकं खराब आहे. एक टेम्पस टाकीन का तुझ्या डोक्यावर माझ्या डोकं खराब करशील तर. अरे 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 इथून कोण कापला रे ते आलं रे. अरे रावले काय झालं? आबीले का सांगू नको कोणाले सांगाले. आबे माय बाबाच्या मतानं लग्न करायची इच्छा नाही आहे. माय आहे दुसऱ्या पोरीवर प्रेम, आणि तिचंही मायावर प्रेम आहे का. पण ते म्हणते 2 वर्ष थांब, माय शिक्षण पूर्ण होऊ दे. आणि बाबा इकडं काही करून राहिली. मला समजून नाही राहिलं का काय करावं तर. अबे कोणती होई ते पोरगी? तू तर म्हणे का त्या चंदा मामीच्या भाषेने प्रपोज करणार म्हणून, तिने पटून दाखवणार म्हणून असं म्हणत होता. आणि आता कोणती पोरगी आली मी बांधतच? तेच होय ना बे, तेच होय सोनं. म्हणते लग्न करत नाही 2 वर्ष थांब म्हणते. अबे लेका रावल्या तू पागल झाला. तुला सांगतो मी, तू पागल झाला ते पोरगीच्या पाणी. अबे ते लेका मोठे लोकांची पोरगी, मास्टरची पोरगी आहे, ते काही तिच्यासोबत लग्न करते का बे? हा, ते तिच्या टेटसचाच पाहिजे ना लेका. तुला काहीतरी झुलून राहिली ती, काहीतरी झुलवाली. बस इथं मामाच्या घरी आहे म्हणून एखादी टाइमपास म्हणून एखादी पोरग पाहिजे तिने. तू बरं आहे, इथून गेल्यावर तुला विचारतही नाही लेका ते लग्न तरी करते का बे ते त्यासोबत? तुला काहीतरी कारण द्यासाठी 2 वर्ष थांब म्हणून राहिली ते. लग्न गिग्न नाही करत. तू ऐक माझ्या मतानं रावल्या, तिच्या मागं काही लागू नको. हा, लागले तू त्या बापाच्या मतानं लग्न करून घे. तुला सांगतो मी आता ती पोरगी भेटून जाईल बरं, नाही तर ते गेली हे गेली. श्याम्या, तू काय बोलून राहिला बे? मला नाही वाटत ते तशी असं म्हणून. चांगली आली का ते स्वभावाले? बाकीच्या पोरीवानी नाही आहे, चांगली आली का ते? चांगली आहे का? बरं ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांग, तुमचं रिलेशन कुठपर्यंत आलंय? सांग मला आता कुठपर्यंत आलंय? कुठपर्यंत म्हणजे काय बोलून राहिला बे तू? कुठपर्यंत? लेका तसं गिसं काहीच नाही आमच्या मनात. काही नको विचार करू. लग्नाच्या पहिले कोणती पोरगी हे करते का बे? काही पण लेका, हे एखादी सूर्यासारखं राहते. आपलं थोडी आहे तसं, आपणही तसं नाही. कोणत्या पोरीबारीची जिंदगी खराब नाही करत, आणि ते पोरगी तशीच नाही. ते तुला का काही तसं साधं सिंपल किस पिस तसं? नाही बे, तसं बी काही नाही आहे. बहीण मा बिन एवढं पोट हुशार आहे, शिकला सवरला आहे. का झेंडू एवढं नाही समजत का रे का ते तू यासोबत टाइमपास करून राहिली म्हणून देता? हा,
नाही तर आतापर्यंत तुमच्यात थोडंसं पार्थ असतं. असं असलं म्हणजेच प्रेम असते का बे काही पण. असं नाही म्हणून राहिलो मी, पण ते का नाही त्यासोबत टाइमपास करू राहिली. मी तुला सांगतो 100% टाइमपास करू राहिली ते. नाही तर एखादी पोरगी प्रेम फ्रेम असतं तर थोडंफार तर हे केलं असतं का नाही. हा तू नाही का जे का पागल झालं तिच्या मतानं, माझ्या मतानं आहे. तू तिच्या मागं काही लागू नको, बापाच्या मतानं लग्न करून घे तू. आम्हाला का माय न लय मन आहे तिच्यात. मला लय आवडते यार ती वाली पोट्टी, लय आवडते ले का. ते काय करू आता मला समजून नाही राहिलं. ते काय ते काही ती हाती लागणारी पोरगी नाही होय, तुला सांगतो मी. आणि तिच्या मागं काही वेळ होऊ नको. पहिले तुझं असं झालं आणि आता दुसऱ्या वेळेस काही असं नको करू. आताची पोरगी भेटते लग्न करून घे. पोरी भेटून नाही राहिले तुला सांगून राहिलो बरं मी. मला तर काही सुचूनच नाही राहिलं बेले का, खरंच नाही सुचून राहिलं. तसं करू का नाही तर. ते कर माझ्या मतानं आहे. तू वस्ताशी नाही देता कर, या बापाच्या मतानं कर. चांगली पोरगी आहे म्हणते तर जाय पाहते. ठीक आहे मग जातो या रविवारी. बाबा म्हणे बी मला पोरगी पाले चालतं चाललं जातो. मग आता हिचं तर काही खरं नाही. का मला लय आवडते बे ती पोट्टी, पण ते 2 वर्ष करून राहिली. जाऊ दे मग जातो मी. अंजनी बाई तुमची तयारी झाली ना? येऊन राहिले ना तुम्ही 3:30च्या बसनं आज? हा आज चाललो बरं सर्वजण आपण. येतो ना मा, येतो ना. पोरग नाहीस म्हणे मायवालं. म्हणे पूजा एकटीच घरी राहीन म्हणे. मी दुपारून वावराकडे जात जाईन म्हणे. बाबाई जाते म्हणे. ते एकटीच राहते म्हणे. तर नको जाऊ म्हणे आई म्हणे. तर मी म्हणलं बापा निर्मलाच्या भाषाचं लग्न आहे रे म्हटलं. जाऊ दे म्हणलं मला. 2 दिवस राहीन म्हटलं आणि चाललं येऊ म्हटलं. एक लग्नाचा दिवस आणि एक हळदीचा. बस लग्न लागलं का आम्ही म्हटलं तिथून हॉलमधूनच निघणार आहो म्हटलं. सगळ्या बाया राहणार नाही आहे म्हटलं दुसऱ्या दिवशी. का कुठं हो म्हणलं माय त्या पोरानं. जाय म्हणे आई म्हणे. तसंही तुले कुठं जायला भेटत नाही. साऱ्या बाया चालल्या तर जाय म्हणे. मग मी म्हणलं बाबू लगेच लग्न झालं का लगेच म्हटलं लग्न लागल्याबरोबर आम्ही निघणार आहो म्हटलं मंडपातूनच. हो जी तुम्हाला तसंही कुठं जायला भेटते जी, म्हणून तर म्हणलं चला माझ्यासोबत. मला बरं वाटन सोबती. मग साऱ्या बाई येऊन राहिले तर चला मग. 3:30च्या बसनं पट्ट करा. आंघोळा पाणी कामं धामं आणि या. आता बा आमच्या घरची रोशनी तर येणार नाही आहे. ते पोरीच्यानं तिला सुधारतच नाही. घरी एक जण पाहिजे. तर हे सूरजचे बाबा आहे सूरज आहे तर 2 जणी कुठं जमते आमचं. ते थांबणार आहे. ते नाही येणार. आपणच चाललं जाऊ. आणि कौसुबाईचं आहे. कौसुबाई येणार आहे. हो तेच विचारासाठी आलती. कोणत्या बसनं चालली बा? 12:30च्या बसनं चालल्या का 3:30च्या? 12:30च्या लवकर होते बा. एवढ्या लवकर होणार नाही आपलं. नाही हो मा 12:30च्या बसनं नाही. 3:30च्याच बसनं जाऊ सगळेजण आरामशीर. संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पोहोचतो आपण तिथं. मग हळद लागायचीच राहते पोराले. 12 वाजता हळद लागते पोराले. होते ना आरामशीर जाणं. हो हो बरोबर आहे तुमचं. तेच म्हणत होती मी. हे बबिता काऊन एवढंच तोंड पाडून आली बाई? काय झालं? काय झालं बबिता? बाई निर्मला बाई जा तुम्ही सर्वजणी. मी नाही येतो. माय नाही होत बिचारी येणं. माय नवरा नाही म्हणते. जाऊ नको म्हणते. आई ह्या राहीन म्हणते. आईचं माय कोण करण म्हणते 2 दिवस. बाई मला हा माणूस कुठंच जाऊ देत नाही हो बाई. येतो म्हणलं मी केवलच्या लग्नात तर नाही म्हणते तुमच्यासोबत याचं. माय लय मन होतं बिचारे. नाही म्हणून राहिला बाई पिंकीचा बाप. जवाई ना भल्ला बदमाश आहे बापा. बदमाश राहिले. 2 दिवस राहिना नाही होतो त्या नवड्याकडून. राहिना आले. हो ना बाई काय झालं 2 दिवस केलं तर? आज स्वतःच्या हातानं भाकर पाणी कराले एवढे नेट लागते. 2 दिवस चालली बायको कुठं तर काय झालं बापा केलं तर? आम्हाला कायले करा लागते व कराले. आता हे रोशनीले सांगून जाईन ना मी. देन ना सकाळी संध्याकाळी 2 दिवसही देन नाही का माहिसून द्याले. चाल ना बाई व बबिता काऊनशी करून राहिली तू. चाल ना चाल. नाही ना जी अंजनी बाई नाही म्हणते. घरचा माणूस ऐकूनच नाही राहिला. भांडण झालं माय त्या माणसासोबत. जाऊ देत नाही तर तरी बरं झालं जी. माय आई बाबा नाही आहे. कोणते नातेवाईक नाही आहे. कुठं जायला भेटत नाही. मला यायला भेटत नाही. एवढ्या अंगवणीन कुठं जात नाही ना. आता सर्व बाया चालल्या तर मला बी आहे बाई खुशी जायची. नाहीच म्हणून राहिला डुकऱ्या वनाचा माणूस. सोबत बोलाले लय शांतपणा करत असन तर जाऊ तो ऐकते तो मागल्यासारखा करते भाऊ जावाई. जाणं नाही कुठे येणं नाही. 1 रुपया तर देऊन नाही राहिला बायकोले राहासाठी. सर्व मीच करून राहिली लागेच बहिणीचं. नेणं आणणं इरफईर याले कोणता नेट लागून राहिला नुसतं ते बायकोले पाठवाले सोबत. चाल बरं चाल काढतो त्या जवायची कशी राहते तर. नाही ना बाई मलेच तर बोलला किती. चाल बापा चाल. तू पाय म्हणून म्हणत असं ऐकत असन त्या मतानं तर चाल बापा. चाल आम्ही येतो. चाल चाल. असा कसा नाही जाऊ देत त्या नवरा. चाल बरं चाल. रागाला का शेत मावला त्या दिवशी? तू रडून राहिली होती. मला बरं नाही वाटे.
तुला राग आला का मावाला? माफ कर मला राग आला असं तर. नाही रे दादा, विसरली ना मी सर्व काही. बोलला तर काय झालं, चांगल्यासाठीच बोलला ना. मी चुकली असं म्हणूनच बोलला ना तू. काय झालं नाही मला तू ना ते वहिनी 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 करत होता का नाही जास्त, त्याच्यामुळे का माझी गलती नाही बा, मला तू बोलून राहिला होता म्हणून. मला बाकी काही नाही, मी काहीच विसरली. काय तर राग यायचा आहे मला तुला? तू माझ्यापेक्षा मोठा आहे, तू बोललाय तर मला काही फरक नाही पडत दादा. श्वेता आता ती तिच्या मतामतानं करून राहिली सगळ्या काही गोष्टी. तिला पश्चाताप आहे, सर्व काही आहे. हा आपण नाही बोलायचं, चांगलं नाही बोलूशा वाटलं ना नाही बोलायचं, पण बेकार बी नाही बोलायचं ना. तिच्यासोबत बेकारही वागायचं नाही. आता तुला माहित आहे ना आई किती टोकाची बोलते. तिले तिचा बाप काढते, तिचं माय काढते, तिचं हे ते किती बोलून राहिली. तरी पण मी आईले जास्त काही बोलत नाही. जाऊ दे जाऊ दे. आणि राणी बी जास्त काही बोलून नाही राहिली म्हणून म्हणलं मी, बाकी काही नाही म्हणलं. त्याचा राग मायावाला तुझ्यावर निघाला. समजली ना दादा, मी समजली मी सर्व काही. मी आता त्याच्यासोबत चांगलीच बोलून राहिली, मी काही वाईट नाही बोलून राहिली. आणि आईले सांगितलं मी ना, आई राहू दे म्हणलं, तुला नाही बोलायचं तर नको बोलू, पण त्याला बोलू नको म्हटलं असं बेकार. आईचा स्वभाव तर तुला माहित आहे ना, सर्वेलेच माहित आहे आपल्या घरात आईचा स्वभाव कसा आहे. तर आई ऐकते का कोणाच्या मताना? आई तर वेडोवेडी राणी वैलीले टोच नाही मारणारच आहे. आईले जशी वागते तशी वागू दे, ही इथंच राहणार आहे आई. पण तुम्ही तर आपापल्या घरी जाण नाही का? मग तुम्ही 2 दिवसासाठी येता तर तुम्ही बरोबर वागा. तूही प्रेम दे तिले, ते प्रेम देन तुले. ते जर वाईट वागली तर मला सांग ना मग राणी. पण ते आता वाईट वागणार नाही, कारण की ते जर आता वाईट वागली ना तर तिला मी सोडूनच देणार. कारण की लय होणार तिच्यावरती. आता एकच चान्स दिला मी लास्ट तिले. याच्यानंतर जर ती माझ्या घरच्यासोबत वाईट वागली तर तिला सोडूनच देणार आहे मी. नाही दादा, वहिनी चांगली बोलून राहिली, आम्ही सेपरेट बोलून राहिलो होतो. आता ते एवढं मोठं झालं का नाही, त्याच्यामुळे मनात राग राहणारच आहे ना. पण आता तूनच माफ केल्यावर मग आम्ही काही पकडून राहू? तुम्ही दोघं नवरा बायको आपसात चांगले, मग आम्ही काही वाईशी होऊ? मग संध्या बोलून राहिली, मी बोलून राहिली. उद्या पाहुणे चालू आहे, संध्याची हळद आहे. चांगलं वाटन का आपल्या घरचे असे तमाशे लोकांच्या समोर? हा म्हणून म्हटलं तुम्ही दोघे बहिणी तरी व्यवस्थित राहा, लोकायला समजत नाही तर सर्व तिच्यासोबत अशा वेगळं वागात तर लोकायला माहीतच पडेल का नाही. आता ती आई वागली तर सर्वांना समजून जाईल का सासू आहे बा. सासू हेकडं राहते सुनेसोबत, कोणती सासू चांगली राहते? बरं ना दादा, बोलून राहिलो ना आम्ही चांगलं आता त्याच्यासोबत. चटई मी पाहून राहिलो, पूर्ण घरभर चटई पाहिजे. चटई दिसून नाही राहिली. कुठे गेली चटई? कुठे आहे? चटई नाही माहित, आम्ही बाहेर आणली नाही काही चटई त्या रूम मधून. इकडून चटई बाहेर आणलीच नाही, इथंच असेल ना. बरं काय झोप तू, मी पाहतो चटई कुठे आहे कुठं नाही. तो नाही, भांडे घासू लागला ना वहिलीले, भांडे लय मोठे आहे, घासू लागतो आणि मग झोपतो. नाही श्वेता, तुम्ही जा झोपा. मी भांडी घासले, भांडेच घासत होती आतापर्यंत. भांडे घासून झाले, जाऊन झोपा. माय बाई, एवढे मोठे भांडे घासले का जे तुम्ही वहिनी? लय मोठे होते ना जी भांडे. आवाज द्यायचा ना मला, मी आली असती ना. हे दादासोबत बोलत होती का नाही, त्याच्यामुळे आली असती मी भांडे धुवाले. नाही, घासून घेतले मी ना. जा झोपा तुम्ही. घासले मी ना, जाऊ दे. बाई एवढे मोठे भांडे घासले बाई वहिनीने यावले तर. नाही काम गिम येते ह्या वहिनीले, बस नाटकं करे पहिले. आता कशी पट्ट करून राहिली काम. पस्त्यात झाला तर. नाही तर पहिले तर बापा झिलमल्या याच्यासारखीच करे. आणि आता पाय बरं कामागिमात आहे, कामगिम करता येते या वहिनीले, बस नाटकं करे पहिले. चटई कुठे ठेवली लवकर सांग मला. लवकर सांग, नाही तर माझ्यासारखं वाईट नाही बरं राणी. हा तू नसला पण ठेवली. लवकर आण मला चटई, झोपाची आहे मला, झोप लागली पहिलीच. मी बंदी रात्री घुमत राहील ना तरी यायला चटई सापडणार नाही. कारण की चटई ठेवली मी ना बाहेर नेऊन वर तर गच्चीवर, आणि त्याच्यावर ठेवले लाकडं, आणि काय चटई भेटणार आहे यायले? आण म्हटलं तुले चटई, लवकर आणून दे मला, झोपाचं आहे म्हणलं तुले. हा तुम्ही कशाला ओरडून राहिले मायावर बिनफालतू? तुमची चटई पाय ना तुम्ही. मी दिवसभर काम करतो, मला काय माहित तुमची चटई कुठं आहे. तर चटई पात बसली का मी? नसन दिसत तर झोपा मग खाली, नाही तर मग वर तर झोपा. जाणून बुजून करून राहिली राणी, मला माहित आहे तू जाणून बुजून करून राहिली म्हणून. हा तुझी वाटत असं. हा मी ना तुला अजूनही माफ केलं नाही, आणि मायवाला मी वर तर झोपणार नाही. तुला सांगतो मी खाली झोपीन, जमिनीवर झोपीन मी. हा नाही दिसली चटई तर तुला काय वाटून राहिलं बाई? सागरजी, कितीक दिवसपर्यंत असे तुम्ही राग धरून राहता? माफी मागली, तुमच्या पाया पडली मी, तरी पण अजूनपर्यंत तुमचा राग गेलाच नाही. माझ्यासोबत तुम्ही भाग घेता, आईले बोलू नाही देत मले. आईले बोलता तुम्ही, आणि हे इकडं अंदर काऊन असे राग दाखवून राहिले मले? सांगायचं आलं लवकर आलं तिकडं. बिलकुल माझ्याजवळ यायचं नाही, तोंडाजवळ यायचं नाही. तुला पहिलेच सांगतो मी, नाही योग झ्यापाडीत दिन तू आल्या. सागरजी, असे काऊन करता तुम्ही खाली झोपता, मला बरं नाही वाटत. मी खाली झोपतो लगेच, तुम्ही खाली नका झोपू, तुम्ही वर झोपा. मी झोपतो खाली, मला बरं नाही वाटत तुम्ही असे खाली झोपता. तर मी खाली झोपव का वर तर झोपव का अजून कुठं झोपव? तुले त्याच्याशी काही मतलब नाही. तू आली ना चुपचाप राही इथं. आणि राहिली गोष्ट आईसोबत बोलायची
तर तिचं चुकलं तर मी तिले बोलणार, तू चुकलं तर मी तुले बोलणार. असं नको समजू का मी आईले बोलतो तर तू याच्यानं बोलतो, त्याकडून भाग घेतो, किंवा त्यात माय मन दुखते म्हणून बोलतो. माय मन नाही दुखत तू याच्यात काय, तुले सांगतो मी. माया बिलकुल मन दुखत नाही. मी अजूनही माफ केलेलं नाही आहे तुले राणी. त्याच्यामुळे नाही यल पाडणं बंद कर तू. ते तुमचं मन मला माहित आहे दुखते तुमचं मन, पण तुम्ही जाणून बुजून असे वागून राहिले माझ्यासोबत. तू मुसकाडीत खाता आता माहाची हा राणे. चटई कुठाय लवकर आणून दे मध्ये, आणि वर तर चुपचाप झोपाली होय. हा नाटकं काही करू नको, तुले सांगतो मी. हा नाही मी झोपतो खाली. तुम्ही खाली झोपता तर मला बरं नाही वाटत ना. तुम्ही मुसकाडीत मारा काही मारा, मी खाली झोपतो. झोप तिच्या बहीण माय बिन तर झोप खाली झोप, मी झोपतो वरतो. जाऊ दे, कम से कम वरतं तर झोपले ते. मला बरं नाही वाटे खाली झोपे तर. पाठही दुखते त्याची वाली. बरं झालं वरतं कम से कम झोपले तरी. सारी लेडीज आहे ना माझ्या घरी. आज काही बचत गटाची मीटिंग आहे का मायावाल्या घरी? एवढे काऊन आलेले कचे? जावई, तुम्हाला पत्रिका आली असेल ना माझ्या नंदीच्या पोराच्या लग्नाची, हा माझ्या भाषाची. तर सर्व बाया चाललो आम्ही, तर बबिताले घेऊन जातो. तुम्हाला काय झालं पाठवाले तिले सोबत? हा असं आहे बबिती गेली का बहिणीजवळ सांगा ना, बहिणीला घेऊन आली आहे का नाही? असं होय का ते? मामीजी कसं आहे, भाकर पाणी करायले आईची काळजी घ्यायले कोणी आहे नाही ना घरी, म्हणून म्हणलं तिले वेळेवर जाऊ का आपण. जवळ काय गाव जास्त दूर तर काही आहे नाही. बबन 2 दिवसाची तर गोष्ट आहे, येऊ दे ना तिले. साऱ्याच बाया येऊन राहिले, तिचंही मन आई आले, लेकरू तर सोबतच राहते. मग तुमच्या 2 जणांचं भाकर पाण्याचं सोय लावून जातो ना आम्ही. हा इकडून तिकडून कशी बी. हो ना, मायवाली सुनई आहे ना तुमची बहीणले, खाय ना ते बी द्या. एवढं नका टेन्शन घेऊ तुम्ही. येऊ द्या तिले, कधी येत नाही बिचारी, काही नाही, येऊ द्या. ज्योती देत जाईन एक टाइम संध्याकाळचा आणि एक टाइम सकाळीचा. आपली रोशनी करते, सांगून देतो मी तिले. आणि ज्योतीले सांगून देतो 2 दिवस. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, येऊ द्या तिले. ठीक आहे ना मग, ठीक आहे न्या ना न्या. आपण माय तर नाही म्हणलं होतं इथे बबितीले. हा तर बहिणीला घेऊन आली ते, बहिणीला घेऊन आली. आता काय येईल बहिणीला नाही म्हणू शकतो का तिच्या मी? नाही म्हणलं तर मीच वाईट दिशी. तर हे बबिती मी नाही म्हणलं तर बहिणीले ना बायले घेऊन आली ते माय जवळ. हा लय चॅप्टर आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि हाईपची बटन आहे ना ते दाबा. आपला व्हिडिओ नाही का थोडंसं सपोर्ट मिळते, थोडंसं सामोर जाय तर सबस्क्राईब वगैरे वाढन, यूज वगैरे वाढू शकते. तर थोडं हाईपची बटन प्रत्येकानं दाबत चला. हाईपची बटन हा मग व्हिडिओ कसा वाटला तर, आणि अंगवणीनं नाही का आठवणीनं हाईपची बटन दाबा मात्र. हा